संपूर्ण महिला राज शेवटच्या रात्री देखील सर्वांना विनंती आहे की आपणही या. नगरसेविका अंजलीताई कडू यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होते. अतुल दादा देखील उपस्थित आहेत. यानंतर ऋतुताईंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नेहाताई शिंदे कर्जत नगर परिषद नगरसेविका यांना देखील आपण सन्मानित करावं. पहिल्याच तिकिटात विजय अशा कर्जत नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका नेहाताई शिंदे यांचाही सन्मान ऋतुताई यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. माजी नगरसेविका वनिताताई मनवे यांचाही सन्मान या मुख्य मंचावरती ऋतुताईंच्या शुभ हस्ते होईल. आणि या सर्व महिलांचे सन्मान झाल्यानंतर त्यांनाही बॅटिंग पाहायचे. मनवेताईंचाही सन्मान आपण मुख्य मंचावरती करूया. यानंतर मी ऋतुताईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते एक फक्त 2 मिनिटं थांबा. राणीताई वामणे यांचाही आपण सन्मान करावा मुख्य मंचावर. ऋतुताईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण राणीताई वामणे यांचाही सन्मान या मुख्य मंचावरती करावा. आणखी एक महत्त्वाचा सन्मान आपण मंचावरती करतोय. अपेक्षाताई कांबरे देखील उपस्थित आहेत. मला असं वाटतं आपल्या नुकताच त्यांचा वाढदिवस संपन्न झाला. शहर प्रमुख हा का विभाग महिला विभाग प्रमुख अपेक्षाताई कांबरे यांचाही सन्मान ऋतुताई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते होईल. आणि आता सर्व लक्ष्मींचे सन्मान ज्यांच्या खांद्यावरती कमान आहे पा कर्जत पंचायतीची कमान नमिताताई यांच्या खांद्यावर, कर्जत नगर परिषदेची कमान पुष्पाताई यांच्या खांद्यावरती आणि शेवटच्या रात्री कोण येणार आहेत आदितीताई. तर युवक अध्यक्ष चषकामध्ये सर्वांचं स्वागत आहे. अपेक्षाताई कांबरे यांचाही सन्मान इथे संपन्न होतोय. आणि आता दोन्ही टीमला विनंती आहे की क्षणाचाही विलंब न करता मॅचला चालू करावी. पंच चालू करा मॅच. हॅलो 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 हॅलो. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजती मुखी तुझे नाम येती हात चरणांशी झुलती भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फूर्ती श्री गणेशाचे चरणी श्रोतव नतमस्तक होतं. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिवछत्रपती राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा तमाम क्रीडा रसिकांची आयोजकांची खिलाडूंची आणि प्रेक्षकांची रजामंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करतोय. मी स्वतः संदीप बोराडे जोडीला आता संदीपजी गायकवाड समीरजी सोमणे आणि योगेशजी ढोले आजच्या रजनीपुरते आपल्याला जरूर पाहायला मिळतील. जाऊयात मॅचकडे जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहतोय श्री साई कृपा शेलके बंधू मंगल कार्यालय श्री भैरवनाथ किरवली आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते ती अष्टविनायक आमराई टीम. खरं तर संदीप सर मंचावरती बरेच सन्मान बाकी आहेत परंतु मॅच देखील आपल्याला चालू करायचे. जसा वेळ मिळेल आपण तसे सन्मान घेऊ. विजय पवार एकीकडे पाहायला गेलं तर अगदी अव्वल दर्जाचा खेळाडू आहे ज्याने अनेक क्रिकेटच्या मॅचेस गाजवल्या आहेत. परंतु आज समोर भैरवनाथ किरवली टीम आहे आणि त्याच्या विरोधात विजय पवार सध्या गोलंदाजी करतोय. अगदी जर पाहायला गेलं तर एकीकडे सलामीची जोडी आहे अमित भोईर आणि त्याच्या सोबत तेजस बडेकर. पोयात मैदानात जरूर काय करतंय कारण एकदम व्यासपीठावरची अगदी फटकेबाजी तुफानी पाहिली आपण परंतु आता मैदानातली फटकेबाजी कितपत यश गाठते ते पाहूयात. दोन्ही संघाच्या बाबतीत निर्णय परंतु हर्षलभाऊ मोरे यांच्या कारकिर्दीचा आणि अगदी मित्र म्हणेल मनसुब्याची मी दाद देईल. चांगला फटका हवे ते बॉल प्रयत्न केला आणि प्रयत्नात मात्र पहिलं यश यावेळी पाहायला मिळतं. विजय पवारच्या खात्यात पहिली विकेट नोंदवली. अगदी तेजस बडेकरला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. कमॉन डीजे. दमदार गीत आपण या स्पर्धेचा ऐकतोय. संदीप सर आपण यशस्वी स्वतःला कधी समजतो जेव्हा आई बाबांच्या नजरेत आपण यशस्वी होतो तेव्हा सर्वाधिक सक्सेसफुल देखील समोर आहेत. तेवढे 1-2 चालतील आपल्याला. चांगला बॉल यावेळी विजय पवारचा
इकॉनॉमिकल स्पेल सध्या मैदानात तो हाताळतोय. एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर अगदी अष्टविनायक अमराई संघाने नावारूपाला आणलेला खेळाडू आहे. कारण तुम्ही पाहताय ना मैदानामध्ये जशी गोलंदाजी आहे, एकीकडे सागर सावंतचं नाव चर्चेत असताना मात्र या हिऱ्याला पारखण्याची जी किमया केली आहे ती मात्र अष्टविनायक अमराईची दाद जरूर द्यावी लागेल. आणखी एक चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, परंतु पंच इथे काहीतरी डिस्कशन चालू आहे. खरं तर प्रत्येकाची नजर, आकिब पाटील साहेब, प्रफुल्ल भोईर साहेब, प्रत्येक रील स्टारची नजर कशावरती असेल. जशी अनाऊन्समेंट झाली की चांगली रील बनवली, तुम्ही रितुताई ठोंबरे यांच्या इंस्टाग्रामला टॅग करू शकता, हर्षल भाऊच्या इंस्टाग्रामला तुम्ही टॅग करू शकता. आम्हाला वाटलं की तुमची रील चांगली आहे तर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 5,000, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 3,000. आणि केतन बामणे यांनी कानात येऊन मला सांगितलं की आणखी चांगल्या रील झाल्या तर प्रत्येकाला आपण पारितोषिक देऊ. तर ही रील स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं काय असेल, मी तेच सांगत होतो की रील स्टार यांना काय आवडलंय तर प्रत्येकाची नजर जाते ती मुख्य मंचावरती. मला म्हणजे केत आहे, परंतु मी जेव्हा आलो आणि हळूच पाहिलं आतमध्ये तेव्हा मी देखील थक्क झालो. कारण या मंचावरती सुजित पवार, आर्यन ग्राफिक्सचे डिझाईन ग्राफिक्सचे त्यांनी हा स्टेज बनवला. या स्टेजच्या निमित्ताने, या स्पर्धेच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केले. त्याचबरोबरीने आपण पाहतोय सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रायगडचे, महाराष्ट्राचे सुपूत सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ गारे, जनतेच्या मनातील आमदार, आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेचे युवक अध्यक्ष ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आले सन्माननीय हर्षलजी मोरे साहेब, आणि अगदी त्यांच्याच बाजूला चौक ग्रामपंचायतीच्या कार्यकुशल कार्यसम्राट सरपंचा रितुताई ठोंबरे यांचाही आपण संपूर्णपणे कटआउट या स्टेजवरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर भैरवनाथ किरोली संघाच्या धावसंख्येचा आलेख 2 या आकड्यावरती जरूर आणि एका विकेटचं नुकसान पाहायला मिळतंय. प्रसादजी शेळके यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं जातं. षटकार हॅट्रिक जर किरोली संघाने टोकली तर 2,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि जर षटकार प्रत्येकी पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले सर, ओके. आणि जर प्रत्येकी षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तुपे मामा मंडप डेकोरेटर, चला आपण व्यासपीठाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. नरेशजी तुपे मॅच कडे जाऊयात. एकीकडे पाहायला गेलं तर अगदी पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. सोबतीला आपण पाहताय चला पॉवर प्ले जसा घेतला तसा सागर सावंत आला आता बॉलिंगसाठी. आमचे पत्रकार बंधू दगडे साहेब आणि कैलास मांबळे साहेब, आपण हे मंचावरती या. आपण आहात तर खरं फार महत्त्वाचं आहे, या स्पर्धेला हायलाईट करण्याचं काम तुम्ही करता. आणि अमराई संघाला जर का किरवली संघाने पराभूत केलं तर उद्योजक प्रीत भोईर यांच्या वतीने किरवली संघाला 30 किट आणि त्याचबरोबरीने एक मोठ्या रकमेचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. सोबतीला आपण पाहतोय अगदी साथी समालोचक संदीपजी गायकवाड जोडले गेले. संदीप गायकवाड, काय सांगाल, एकंदरीत स्पर्धा फार मानाची, प्रतिष्ठेची आणि सन्मानाची म्हटली जाते, परंतु एकीकडे तुम्ही पाहताय की आज दिग्गजांची वर्णी या व्यासपीठावरती ज्यांच्या शुभ हस्ते आपण जर पाहायला गेलं तर अगदी महिला राज ज्यांनी आज या स्पर्धेची सुरुवात करून दिली आहे. नाही, खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर थोडासा आवाज होता. हॅलो 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 संदीप सर, पण आपण पाहिलं तर महिला वर्ग तुम्ही म्हटलं गेलं, कारण सध्या तरी राजकारण पाहिलं गेलं तर महिला वर्गांच्या हातामध्ये दिल्या गेल्यानंतर परिवर्तन हे 100% होणारच. इथे पाहतो उर्पी चेंडू होता, समोर उडवला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सेकंड बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊन पोहोचलाय. रस मिळतील 4. इथे महत्वाचा धावसंख्यामध्ये थोडासा आपण इजाफा करणार. संदीप सर, खरं तर जशी बऱ्याच महिलांची चर्चा चालू आहे जे आपल्या पाहुण्यात, की एक गाडी ठीक आहे परंतु दुसरी गाडी कोणती, तर दुसरी गाडी कशासाठी आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. या स्पर्धेतील जो नशीबवान प्रेक्षक असेल त्याला शेवटच्या रात्री सन्माननीय हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीनं विनामूल्य कुपन, कुठल्याही कुपनची फीज नाही आहे. कोण येईल तिथे तुम्हाला कुपन मागेल, अजिबात फीज नाही आहे. जो नशीबवान प्रेक्षक ठरेल त्याला ही परिवहन पूरक इलेक्ट्रिक स्कूटी मात्र देण्यात येईल. सर्वात मोठं पारितोषिक प्रेक्षकांसाठी. हॅलो
बॉलिंग अटॅक सध्या पॉवरफुल जरूर पाहायला मिळतो अष्टविनायक अमराई टीमचा, जिथे मात्र पहिलं षटक हाताळला गेला विजय पवारच्या माध्यमातून. अगदी इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिलं, जिथे 2च धाबा यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने दुसऱ्या षटकासाठी जसं बॅटिंग पॉवर प्लेसाठी वर्णी लागली गेली आणि सागर सावंतने मात्र गोलंदाजी हातात जरूर घेतली आहे. अनेक स्पर्धा या अभि जाधव आहे, माफी असावी, थोडी चुकी. आधी चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. सागर स्वतः बॉल खाली जरूर येत आहे. थोडस रिस्ट्रिक्शन बदललं, जसं गोलंदाजीला संदीप बॉल हातात होता सागरच्या, परंतु सागर त्याने आधीच्या हातात तो बॉल विसावला. सागर सावंत म्हणजे आपली कर्जतची क्रिकेटमधली संपत्ती आहे, मोठी संपत्ती. कारण या खेळाडूने नुसत्या महाराष्ट्राच्या बाहेर नाही, भारत देशात नाही तर भारत देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा क्रिकेट गाजवलंय. हे सर्वांना माहिती आहे. अरब कंट्री असेल, त्याचबरोबरीने US ला जाऊन देखील क्रिकेट गाजवलं असा हा सागर सावंत, ज्याला तुम्ही फिल्डिंग करताना पाहिला, जो अमराईचा खेळाडू आहे. पत्रकार आपण कृपया करून विनंती की आपण मंचावरती या. आपलं स्वागत. इथे पाहतो सुरेख चेंडू या ठिकाणी पाहिलं, गॅप शोधली गेली, जागा बनवली आहे. बॅकवर्ड आपण पाहिलं गेलं तर काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू जाऊन पोहोचला, दंदन करत पोहोचलाय तो सीमारेषे पलीकडे. समीर सर पाहिलं गेलं ना, प्रत्येक जणांच्या मनामध्ये जो प्रश्न होता त्याचं उत्तर जरूर तुम्ही दिलं. आणि प्रेक्षकांसाठी काय पाहिजे, एखाद्या स्पर्धेचा उंचावरती गाठायचंय, 1-2 सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. खरं तर मी ताईंना विनंती करतो, एक 10 मिनिटं आम्हाला फक्त द्या. ताईंना एक नम्र विनंती आहे, फक्त 10 मिनिटं आम्हाला द्या. कारण अत्यंत या स्पर्धेच्या निमित्ताने आपण ताईंचं मनोगत देखील जाणून घेणार आहोत. म्हणून मी ताईंना विनंती करतोय की फक्त 10 मिनिटं आपण थांबा. तेवढी परमिशन आम्ही सर्वांकडून घेतले. पुष्पाताई, आपल्याला तर इथून फक्त नदीच्या पलीकडे, सॉरी रेल्वे लाईनच्या पलीकडे जेवण, आपण डायरेक्ट ऋतुताईंच्या घरी जाऊ. फक्त 3 ओव्हर झाल्या की आपण एक छोटंसं भाषण. तर ताई पुष्पाताई या मंचावरून रजा घेत आहेत, त्यांच्या मनापासून आभार. विकेट किपरने चूक केले, बॉल मागे चाललाय आणि धावा मिळतील त्या किरवली संघाला. तर काही सन्मान आपण करतोय. खरं तर आज जय देखील उपस्थित झालाय, जयचंही स्वागत. सन्माननीय सुधाकर भाऊ गारे यांचा मुलगा, आणि ही खरं तर आयोजकांची विनंती आहे. यानंतर पारसला देखील विनंती आहे, पारसचाही सत्कार आपण करूया. चौकाराला, आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले. पुष्पाताई, आपले मनापासून आभार. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, मनपूर्वक आभार. एकूण स्कोर झालाय रोहित पवार, तो किरवली संघाचा. रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. मुन्ना सर, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेण्यात आलाय. यस, ओके, चला. तर बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. जरूर आपण पाहतो तिसरे पंच GJP पॅनलचे सर्व सेवा आहेत, तो निर्णय येईल तोपर्यंत आपण काही सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. डिसिजन या ठिकाणी आलेले आहे. बॅट्समन बँड आहे, आपण 1 बाउन्स जो पंचांनी जो डिसिजन दिला तो डिसिजन आपण पाहतो या ठिकाणी कायम असेल. सन्माननीय अतुलजी कडू साहेबांचा सन्मान आपण इथे करतोय. खरं तर मॅच देखील चालू आहे, परंतु पाहुण्यांना देखील या स्पर्धेतून रजा घ्यायची आहे. मी सन्माननीय हर्षलजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अतुलजी कडू साहेबांचा सन्मान करावा. मॅच देखील चालू आहे. वेगवान चेंडू, पुन्हा टॉपेज घेतले आणि इथे कॅच पकडले, किरवली संघाला धक्का. अतुल कडू साहेबांचा सन्मान इथे मुख्य मंचावरती संपन्न होईल. युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हर्षलजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते. यानंतर देवेंद्र खोत साहेबांचाही सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. जरा झटपट खेळा, बॅटर लगेचच पाठवा. जेवढी फिल्डिंग करणाऱ्या टीमची जबाबदारी आहे तेवढी बॅटिंग करणाऱ्या टीमची देखील जबाबदारी आहे. देवेंद्र खोत साहेबांचाही सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होईल. त्यांच्या सुपुत्राने आम्हाला सांगितलंय, शेवटच्या रात्री वेळ झाल्यानंतर थेट तुम्ही नाश्ता करायला आमच्या हॉटेलवरती या. आणि याची हमी सुचिताताईंनी देखील आम्हाला दिलंय, म्हणजे यातलं काही टेन्शन नाही. होम मिनिस्टरचा डिसिजन फायनल डिसिजन. तर देवेंद्रजी खोत साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. कर्जत नाही ते आणतील, चुलीवरती बनवतील. कर्जतला एक वडापावची परंपरा आहे आणि ती परंपरा जपणारे नाव काय असेल तर ते खोत कुटुंब आहे. आणि त्या खोत कुटुंबाचे शिल्पकार देवेंद्र खोत साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. यानंतर प्रसाद मात्रे यांचाही सन्मान होईल.
अत्यंत महत्त्वाचा सन्मान. प्रसाद मात्रे समेत फोटो गाठला की तो फोटो डायरेक्ट हाय लेवलला पोचतो असं म्हणतात लोक. तर प्रसाद मात्रे यांचा सन्मान होईल. हा मॅच देखील चालू आहे आणि आमचे बाळू गुरव कोरोना योद्धा पत्रकार यांचं देखील इथे आगमन झालं. बाळू गुरव साहेब आपलं स्वागत आहे. मॅचला देखील सुरुवात झाली. चला विजय पवार, जास्त वेळ नको. 5 ओव्हरची मॅच. कैलासजी मांबळे साहेबांचाही सत्कार इथे होईल. पत्रकार खराब फिल्डिंग, अमराई संघ चुका करतो फिल्डिंग मध्ये. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. व्हाईट बॉल +1. कैलासजी मांबळे साहेबांचा सन्मान इथे संपन्न होईल. विजय पवार काय खेळाडू आपण पाहिलं गेलं. कर्जत टेनिस क्रिकेटचं नाव ज्याने उंचीवरती नेऊन ठेवलंय. काल तालुका पाहिले असेल खोपलीची ती नाईट मॅच. 3 विकेट लगातार गेल्यानंतर लगातार जाऊन मैदानावरती लगावलेले 3 षटकार. बायडला आपण म्हटली जाईल कारण सलगचा 3रा सामना केला असताना संघ आपण पाहतोय. शिवतेज वावरला या ठिकाणी उपस्थित झाले आहे. स्वर्गीय अरुण काका 11 वेनगाव टीम. मध्यंतराला आपल्याला रिपोर्टिंग करायचे. टॉस आपला केला जाईल याची आपण नोंद घ्या. कोणत्याही संघ नायकाला कळकळीची नम्र विनंती आहे, मध्यंतरालाच आपला टॉस होईल. विलंब झाला तर मात्र आयोजकांच्या कडक नियमाला आपल्याला सामोरं जावं लागेल. चांगला बॉल, पिचिंग लाईन यावेळी चेक केली जाईल. जरूर अगदी पाहिलं जात आहे. पत्रकार आमचे दगडे साहेबांचाही सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. हर्षलजी मोरे यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. मंचावरती सन्मान देखील चालू आहेत आणि त्याचबरोबरीने मॅच देखील चालू आहे. विजय पवार गोलंदाजी करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही संदीप उपस्थित आहेत. जोरदार अपील आणि ते फलंदाज बाद घोषित केलाय पायचीच्या स्वरूपात. तर दगडे पत्रकार साहेबांचा देखील सन्मान इथे संपन्न होतो. यानंतर सुनील अण्णा जाधव यांचाही सन्मान होईल. या 3 ओव्हर नंतर आपण नमिताताई यांचं मनोगत जाणून घेणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. सुनील अण्णा जाधव साहेबांचाही सन्मान आपण मंचावरती करूया. मी विनंती करतो हर्षलजी मोरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण. तर दैवली ग्रामस्थांच्या वतीने सुनील अण्णा जाधव सन्मान स्वीकारतायत. चला फलंदाज पाठवा, त्वरित फलंदाज पाठवा. अतुल पवार, जयवंत मसे साहेब, मिलिंदजी चिखलकर आणि चला फलंदाज. यानंतर मिलिंदजी चिखलकर साहेबांचा सन्मान होईल. माजी नगरसेवक आपलाही सन्मान होईल. खरं तर ही जबाबदारी आमच्या संदीप सरांची होती, पटकन मी इथे अडकलो. हरकत नाही, तुमच्याकडे सुद्धा जबाबदारी जाणं गरजेचं होतं. यानंतर आम्ही जयवंत मसे साहेब आणि अतुल पवार अपील, परंतु नाही. वेगवान गोलंदाजी विजय पवारची. अतुल पवार आणि त्याचबरोबर जयवंतजी मसे साहेबांचाही सन्मान होईल. रवींद्र घारे साहेब देखील उपस्थित आहेत. रवींद्र घारे साहेबांचाही सन्मान होईल. या षटकानंतर अगिल एकदम आय थिंक शेवटचा किती चेंडू बाकी आहेत? 3 बॉल बाकी आहेत. यानंतर आपण ताईंचं मनोगत जाणून घेणार आहोत. रवींद्रजी घारे साहेब, पत्रकार बाळू गुरव. स्लोवर 1 टाकला होता विजय पवारने. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. काही सन्मान आपल्याला अजूनही घ्यायचे आहेत. कोरोना योद्धा बाळू गुरव पत्रकार यांचाही सन्मान मात्र इथे होईल. हिस्ट्री के लिए हम जाने जाते. बाळू गुरव साहेबांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. कोरोना योद्धा. मी पत्रकारांना विनंती करतोय 20 धावा स्कोर कार्ड वरती. इथे पाहतो थोडस गडबड घोटाला पाहिलं गेलं एसटीच्या पाठीमागे. जरूर बॅटला स्पर्श झाला होता एसटीच्या पाठीमागे. पाहिलं एसटी रक्षकाने चुकी या ठिकाणी केले. आता परत पाहिलं गेलं तर 3 गडी गमावलेत. 3 गडी गमावलेत आणि धावा 20 झाल्यात. बाळू गुरव कोरोना योद्धा यांचाही सन्मान होईल. माझा प्रयत्न देखील हा असेल की मॅच देखील चालू राहील आणि सत्कार देखील होतील, कारण मॅच देखील अत्यंत महत्त्वाची आहे. 1.5 लाख पारितोषिक असलेलं ही स्पर्धा आहे. युवक अध्यक्ष चषकाची अनेक पारितोषिकं. उलटा मारण्याचा प्रयत्न होता विजय पवारच्या विरोधात, परंतु अशक्य आहे अशी फटकेबाजी करणं
आणि हा मुख्य मंचावरील जो महत्वाचा स्टेज आखीव रेखीव काम पाहायला मिळते ते आर्यन डिजिटल आर्ट्स, त्याचेही आभार. ऑफ साईडला फटका मारण्याचा माफी असावी, लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका खेचला. सुधीर पवार त्या ठिकाणी सिंगल आले आणि आय थिंक 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 वर. आणि आता मुख्य मंचावरती मी विनंती करतोय कर्जत पंचायत समितीच्या विद्यमान सभापती नमिताताई घारे यांना की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. चला ड्रिंक ब्रेक पण आहे, जरा पाणी मैदानात पोहोचवा. आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर क्रीडाप्रेमी आणि खेळाडू यांना सर्वांना मी सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि आज जे काय युवक अध्यक्ष चषक 2026 क्रीडा टेनिसचं जे आयोजन केलं आहे ते आयोजक आमचे युवकांचे कर्जत शहर अध्यक्ष हर्षलदादा मोरे, तसेच विद्यमान सरपंच ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन केलं आहे त्या ऋतुताई ठोंबरे, छान असं यांनी या ठिकाणी या ग्राउंडचं भव्यदिव्य असं आयोजन छान केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण सर्वजण जे खेळायला आले आहेत तर खेळण्यामध्ये हारजीत ही होत असते, पण तिथे कुठेही आपण मतभेद न करता छान पद्धतीने खेळा, आपला एक संघ दाखवा आणि एकजुटीने खेळा. हार जीत ही आयुष्यात होत असते, पण ती पत्करण्याची सुद्धा तेवढीच ताकद आपल्यामध्ये असावी. आणि आज या ठिकाणी असं छान असं भव्यदिव्य नियोजन इथं केलेलं आहे, त्याबद्दल मी ऋतुताई आणि हर्षलदादा यांचं मनापासून आभार मानते. आणि दादा नेहमीच युवकांसाठी छान असे उपक्रम आपण राबवत असता, तर आपल्याला पुढील वाटचालीसाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देते. आणि या कर्जत शहरामध्ये अशीच एकजूट एक संघ तुम्ही सर्वांमध्ये ठेवाल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद. हॅलो, खूप खूप धन्यवाद. यानंतर मी सुनील अप्पा सोनावणे देखील उपस्थित आहेत, त्यांना विनंती की आपण मंचावरती या. अप्पा आपलं सहर्ष स्वागत आहे. काहीच वेळामध्ये देखील मान्यवरांचे ते आगमन होत आहे. येस, मॅच थोडी ऑफिशियल आमचा ग्रीन सिग्नल येईल. दरम्यान अगदी मी जसं म्हटलं होतं मगाशी की हर्षलभाऊ मोरे यांचं आयोजन आणि तिथे मैत्रीची एक जबरदस्त दात आणि ती दात देण्यासाठी आज या मंचावरती अगदी अंबरनाथ ग्रामीण विभागाचे तालुका अध्यक्ष, युवा नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व ज्यांना म्हटलं जात आहे ते आदरणीय विराज देशमुख यांच्या मंचाच्या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल विराज देशमुख यांना की आपण मंचावरती या. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्षमय स्वागत. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अर्थातच अगदी डॅशिंग नेतृत्व, युवा उद्योजक, अंबरनाथ तालुका ग्रामीण भाजपा अध्यक्ष आदरणीय विराजदादा देशमुख यांचं मंचावरती आगमन झालंय. मी मगाशीच म्हटलं होतं की मैत्रीची दाद देण्यासाठी आज या मंचावरती ते दाखल झाले. हर्षलभाऊ मोरे यांच्या नेतृत्वात चालू असलेली स्पर्धा. तर मी धन्यवाद DJ मास्टर.
कर्जत पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती नमिताताई सुधाकर घारे, उपसभापती चित्राताई जगदीश ठाकरे, कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका नेहाताई शिंदे, अंजलीताई कडू, त्याचबरोबर माजी नगरसेविका मनवेताई, आपलेही मनापासून आभार. शेवटच्या रात्री ऋतुताईंचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी मी सर्वांना विनंती करतोय, सुचिताताई खोत यांना देखील, की आपणही शेवटच्या रात्री या मंचावरती या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी. तर मॅचला सुरुवात करावी, थोडा वेळ झालेला आहे. नेक्स्ट मॅच शिवतेज वावरले आणि त्यांच्या विरोधात वेणगाव टॉससाठी आहे. या दरम्यान पाहुण्यांचं इथे आगमन झालं. देशमुख साहेबांचं सहर्ष स्वागत. आदरणीय सुनील सोनावणे आणि आदरणीय शरदजी सोनावणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुरेशजी सोनावणे आणि सुनीलजी सोनावणे यांना विनंती की आपण मंचावरती या. आणि अगदी A1 जोडीचे आयोजन करते, अगदी जबरदस्त पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे रुपेशजी गारे अर्थात बाबू गारे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती या. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झाला. या ठिकाणी आपण पाहतो उद्घाटनीय सामना शिवतेज वावरले आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. या ठिकाणी अर्थात स्वर्गीय अरुण काका 11 वेणगाव, विराजदादा देशमुख आपण पाहतोय, त्याच समेत आदरणीय सूरजजी देशमुख, रुपेशजी बानोटे, स्वप्नीलजी शेलवले आणि दिवेशजी बनोटे, माफी असावे, हा आदरणीय रुपेशजी बनोटे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मॅचकडे आपण कॉन्सन्ट्रेट जरूर करणार आहोत. येस, स्वर्गीय अरुण काका 11 वेणगाव आणि त्याच्या विरोधात शिवतेज वावरलाय. आपणास विनंती आहे की आपण त्वरित या ठिकाणी यायचंय. आदरणीय सूरजजी देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. मध्यंतराला टॉस केला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. एकीकडे आपण पाहतो शिवतेज वावरले आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय अरुण काका 11 वेणगाव टीम, स्वर्गीय अरुण काका वेणगाव टीम सुद्धा उपस्थित झालेले. शिवतेज वावरले आपण सुद्धा, चला आपला कॅप्टन पाठवा. इथे चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. संदीप गायकवाड काय सांगाल? एकंदरीत पाहायला गेलं तर अगदी स्कोरिंगचा विचार करायला गेला तर दुसऱ्या षटकात धावा जरूर आल्या होत्या. तिसऱ्या षटकात त्या धावा पुन्हा रोखल्या, परंतु निवृत्तीच्या बाटमधून डिफाईन लेगचा खणखणीत चौकार. दरम्यान आदरणीय सुरेशप्पा सोनवणे आपलं सुद्धा मंचावरती सहर्ष स्वागत. अगदी पाहुण्यांची रेलचल जरूर पाहायला मिळेल. चांगला फटका होता, खरं म्हणायला गेलं तर निवृत्तीने दिमागदार फटका मैदानात जरूर सजवलाय. चौकार जरूर आलाय. पाहुण्यांचं स्वागत सुद्धा त्यांनी आपल्या चौकाराने जरूर घडवलाय. मी म्हटलं होतं की संदीप गायकवाड दुसऱ्या षटकात धावा जरूर आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकात त्या धावा रोखल्या गेल्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीत बॅटिंग फिरवण्याचा प्रयत्न होता. दानपट्टा चालवायचा आहे खरा निवृत्तीला, परंतु तो चालत नाहीये कारण गोलंदाजी आणि जरूर पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पुन्हा एकदा सुनीलप्पा सोनवणे यांच्या माध्यमातून एप्रिल महिन्यामध्ये आपण 2 दिवसाची ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक जी परंपरा ते ठेवले, ती परंपरा आपण पाहतो या ठिकाणी कायम असणार आहे. शेवटचा चेंडू आहे. पहिला चेंडू आपण डॉट लगातार 3 चेंडू आपण निर्धाव आपण पाहिले होते. चेंडू पाहिला, समोर मारण्याचा प्रयत्न, कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आणि शेवटच्या चेंडूवरती आणखी एक विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. झटका दिला गेला किरवली टीमला. फक्त धावा स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं 5 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 28 या आकड्यावरती. म्हणजे येणारे 5 षटक 30 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल ती अमराई टीमला. चला विनंती करेल शिवतेज वावरले आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय
अरुण काका 11 वेनगाव टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचे आणि मी विनंती करेल अगदी डॅशिंग पर्सनॅलिटी, एक युवा उद्योजक, अंबरनाथ तालुका ग्रामीण अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय विराजदादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. आदरणीय अनिलदादा चव्हाण यांचं मंचावरती आगमन होतंय. विनंती असेल आपण मंचावरती स्थान पण नवा. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण करणार आहोत अगदी डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांची या ठिकाणी पाहायला मिळते. युवकांच्या गळ्यातलं ताईत विराजदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एकीकडे आपण पाहतोय शिवतेज वाबरले आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय अरुण काका स्मृती वेणगाव. इस टॉस केला जाईल. कॉल आहे हेड वेणगाव टीमचा. टॉस जिंकलाय. दादा नको थांबवेल ते. इस डिसिजन काय आहे सूरज? फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु इथे एक जरूर प्रश्न घेऊन जाईल तुमच्याकडे. स्पर्धा मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची आहे. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगाल? मस्त आयोजन केलंय केतननी. मस्त ग्राउंड वगैरे मस्त केलंय आणि भारी आयोजन मस्त आहे. आणखी एक विचार आहे. अगदी आता पाहायला गेलं तर अपोजिट शिवतेज वावरले टीम आहे. फिल्डिंग स्वीकारले, कितपर्यंत वावरले टीमला रोकाल? 50च्या आतच. येस वेल. त्याच्यानंतर जाऊया शिवतेज वावरले टीमच्या कॅप्टनकडे. टॉस गमावलाय, जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंगच केली असते. एकीकडे आज कर्जत नगरीत स्पर्धा खेळताय. आतापर्यंतच्या स्पर्धा बऱ्याचशा केल्या असतील, परंतु सदर या आयोजनाच्या बाबतीत आणि या स्पर्धेबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूप अप्रतिम आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद बोलतो. एक आणखी एक प्रश्न घेऊन जाईल. सध्या मी म्हणेल ज्यांच्या नावाने स्पर्धा या मैदानात रंगली जाते ते अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत शहर युवक अध्यक्ष आदरणीय हर्षलदादा मोरे. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर त्यांच्या सौभाग्यवती सध्या चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. काय सांगाल एकंदरीत हा सगळा प्रवास? प्रश्नाचं उत्तर द्यायला तेवढे टाळतायत कारण त्यांना माहिती आहे सध्या. आणि विराजदादांना आपण स्टेजवरती घेऊयात. त्यांच्याकडेच आपण माईक सपोर्ट करणार आहोत. मी विनंती करेल या ठिकाणी स्वतः हर्षलदादांना की आपण विराजदादा देशमुख यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. दरम्यान आपण पाहतोय ज्यांची आतुरतेने आपण या ठिकाणी वाट पाहत होतो, खांडपे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच तथा अर्थातच भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांचे ज्येष्ठ बंधू आदरणीय मधुकरप्पा गारे यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. थँक्यू डीजे. दरम्यान आदरणीय महेंद्रजी गारे सुद्धा उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण जाणार आहोत. एकीकडे मॅच ऑन असेल, परंतु अगदी मैत्री खातीर या स्पर्धेमध्ये दाद देण्यासाठी आदरणीय विराजदादा देशमुख अंबरनाथ तालुका ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष उपस्थित आहेत. मी विनंती करेल की आपण आपल्या मुखातून या ठिकाणी थोडं मार्गदर्शनापर मात्र संबोधित करायचंय. युवक अध्यक्ष चषक 2026 माझे अत्यंत जवळचे मित्र हर्षलभाऊ मोरे आयोजित राष्ट्रवादी युवक अध्यक्ष चषक 2026 चांगलं असं आयोजन. आज त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलो. खरं तर कर्जतबद्दल बोलायचं तर मला साधारण एक 10 ते 15 वर्षापासून माझे आणि कर्जतचे जवळचे संबंध राहिलेले आहेत. ते हेच यांचा पूर्ण मित्रपरिवार हर्षल असेल, प्रफुल्ल असेल, आकिब असेल, तर यांच्यामुळे कर्जत हे माझ्याशी एक जिव्हाळ्याचा जवळचा विषय राहिलेला आहे.
तर हे जेव्हा जेव्हा माझे मित्र बोलवतात तेव्हा तेव्हा मी त्यांच्या हाकेला धावून नेहमीच त्यांना साथ देण्यासाठी येतो. आणि माझ्या मित्रांनी नवीनच आता राजकारणामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि कर्जत शहराची युवकांची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. आणि खरंच आनंद होतो की आज अशा चांगल्या विचारातनं असलेले माझे मित्र आज त्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे. पक्ष भले आमचे वेगवेगळे असतील पण एक चांगल्या विचारातून आम्ही काम करत असतो, एकमेकांना साथ देत असतो. तर या आयोजनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांना आम्ही असंच एकत्र राहून एकमेकांना साथ देऊन पुढे राजकारण करत राहू आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद विराज दादा. अगदी थोडक्यातच मनोगत व्यक्त केला, परंतु हेच खरं वैशिष्ट्य आहे हर्षल दादा मोरे यांचा की अगदी राजकारणाच्या पलीकडची मैत्री काय ती मात्र आज मंचावरती जरूर सिद्ध होते. तुमच्या येण्याने मात्र मंच जरूर गजबजलाय. मॅचकडे पण बोलणार आहोत आणि त्याच समेत या ठिकाणी आपण सन्मानाकडे वळतोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार बंधू आमचे मात्र अगदी व्यस्त आहेत. आदरणीय सूरजदादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सूरजजी देशमुख. त्याचसमोर आदरणीय रुपेशदा बनवटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. केतन सर तुम्हाला इतके सहजासहजी सापडणार नाहीत, कारण या स्पर्धेचे संपूर्णपणे सूत्रधार जर कोण असेल तर केतन बामणे. त्याचसमोर आदरणीय रुपेशदा बनवटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. या दरम्यान संदीप जर मैदानावरती लक्ष केंद्रित केलं तर पाहू शकता तुम्ही, ज्याला पहिल्या चेंडूवरती जीवदान लाभलं होतं, जिथे 4 क्षेत्ररक्षक होते त्यांना झेल घेता आली नव्हती, झेल ड्रॉप झाली होती. पण त्यानंतर गोलंदाज आदित्यने कुठेही कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवली नाहीये आणि आपल्या गोलंदाजावरती त्याने अनेक खेळाडूंवरती विचार केला. कर्जत टेनिस क्रिकेटचा आदर्श ज्या खेळाडूला मानलं जात आहे त्या सागर सावंतला अर्थात दादूसला या ठिकाणी त्रिफलाजीत केले. आदरणीय स्वप्नील दादा शेलवले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. युवक अध्यक्ष चषक 2026 आपण पाहतोय. अगदी जबरदस्त आपण पाहतोय. फार चांगली संकल्पना आहे. खरं म्हणायला गेलं ना तर मी तर म्हणेल अगदी या स्पर्धेचा एक लेखाजोखा आहे ना, तो जर मात्र सुनेत्रा ताईंपर्यंत जर पोहोचला तर मला वाटतं फार आकर्षित होतील हर्षल दादा, कारण इतकी मोठी चांगली संकल्पना तुमच्या माध्यमातून राबवली जाते. त्यासमोर आदरणीय नरेशदा शिंगटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. नवीन फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो अजय पवारला. सागर सावंत बाद झाल्यानंतर जरी धावसंख्या आपण पाहिली गेली पहिल्या इनिंगला कमी स्वरूपात होती, लो स्कोर मॅच पाहिली गेली, पण इथे आदित्य चांगल्या प्रकारे कामगिरी करतो. चांगला चेंडू पाहिला गेला, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला होता. हिट तर झाला नाहीये, पण या दरम्यान सिंगल आपण पाहतो. डोक्याची सिंगल होती, स्ट्राईक विजयला घ्यायची होती, त्यामुळे घेतलेली सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 5 आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यात आपण पाहिलं गेलं रोहित जशी सुरुवात झाली होती, पहिला चेंडू आपण पाहतो खूप आकाशी भिडला होता. 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते आणि निखिलच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला होता, तिथून निघाला चेंडू आणि सागरला जीवदान दिल्यानंतर तेजस बडेकर कॅप्टन खऱ्या अर्थाने थोडासा आपण पाहिलं गेलो दुखावला गेला होता. पण त्यानंतर या विकेटने कुठेतरी ते विराज आपण झेल आपण पाहतो जो ड्रॉप झाला होता तो कुठे थांबवला गेला आणि विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं. आदरणीय दिवेजी बनवटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. बनवटे साहेबांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय खानपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय मधुकर अप्पा गारे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती शाही सन्मान अर्थातच मी विनंती करेल या स्पर्धेचे सर्व सूत्रधार आदरणीय हर्षलभाऊ मोरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मधुकर अप्पा गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. त्याच समेत उपस्थित आपण पाहतोय सुनीलप्पा सोनवणे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुनीलप्पा सोनवणे आपण पाहतोय यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती अर्थातच सर प्रत्येक संघाला विनंती असेल पहिले 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. 2 मिनिटं तुम्हाला 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेकसाठी दिला जाईल. त्याच समेत आदरणीय सूरजदादा सोनावणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. अर्थातच आपण पाहतो मैत्रीतलं एक घट्ट नातं आदरणीय प्रफुल्लजी भोईर असतील, त्याच्यानंतर केतन बामणे असतील, अकिब पाटील असतील, या सर्वांचा विचार करायला गेलं तर विराजदादा देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले. ते आता मात्र आपल्या या ठिकाणी येऊन रजा घेत आहेत. मनस्वी आपलं या ठिकाणी स्वागत आणि आभार सुद्धा. आदरणीय महेंद्र गारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तो पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहिला गेला. इथे दुसरा षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. महेंद्रजी गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विनंती करेल मी आदरणीय अकिब पाटील यांना अर्थातच विधानसभा अल्पसंख्याक यांच्या शुभ हस्ते मात्र महेंद्र गारे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. ऐवज झेल 1100 रुपयाचा पारितोषिक आहे आणि त्या पद्धतीने पाहिलं चेंडू उडवलाय तिथे शतरक्षक तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद बिग विकेट या इनिंगचा असेल विजय पवार. बॅक टू पवेलियन होम द डीजे. त्याच समेत सुरेशप्पा सोनावणे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे. आणि त्याच समेत आदरणीय सुरेशजी गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय सुरेशजी गोरे. सेकंड डाऊन नंतर पाहतो नवीन फलंदाज 2 बायकर विजेता, 2 बाईक विजेता आपण पाहिलं का सुधीर पवार मैदानावरती सज्ज झालाय. या दरम्यान निकेशजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. तुषारजी अंग्रेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहता युवक अध्यक्ष चषक 2026 एक नवीन पर्व आपण पाहिलं गेलं आणि नवीन पर्वाच्या माध्यमातून ही नवीन सुरुवात क्रिकेटची. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होतो फाईन डिझेल फार रस मिळतील 4. इथे आला चौकार. साऊंड सिस्टीम बंद ठेव 2 मिनिटासाठी. बाईट चालू आहे त्याची. तो धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो या ठिकाणी जाऊन पोहोचली ती
14 या आकड्यावरती. 29 धावांचं लक्ष गाठायचं. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 15 धावांची गरज आहे. येथे जरी 2 फलंदाज दोन्ही सलामीवीर सागर सावंत आणि विजय पवार बाद झाल्यानंतर सुधीर मैदानावरती गेला. दोन्ही पेव्हलियनमधून सेट होऊन गेलाय. इथे पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी देखील तैनात आणि इथे चुकी. खूप महत्वाचा विकेट होता. काय घडलं काय बिघडलं वातावरण शांत झालं होतं. असं प्रेक्षक पण त्या ठिकाणी तैनात होते. चेंडू बाहेर येणार का, पण चेंडू आपण पाहायला गेला सीमारेषी नजीक राहायला गेला आणि निखिल कडून पुन्हा एकदा चुकी आपण पाहतोय. बॅकअपला आलेला खेळाडू तोही आपण पाहतोय. धावसंख्या 16 झाले. 13 धावांची अजूनही गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे पत्रकार बंधू जगदीशजी दगडे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जगदीशजी दगडे या आपण मंचावरती. मी विनंती करेल या स्पर्धेचे सर्व आदरणीय हर्षलभाऊ मोरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पत्रकार बंधू जगदीशजी दगडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. 21 धावा झाल्यात. 8 धावांची गरज आहे. 29 लक्ष आहे
यावेळी आपण पाहतोय अगदी षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. हवेत बॉल जरूर आहे, वार जरूर केलाय, परंतु आता इथे परतावा लागेल ते मात्र सुधीर पवारला. जबरदस्त मोठी विकेट आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी ही विकेट पहिल्या षटकामध्ये येणं अपेक्षित होतं, जिथे विजय पवारला सुद्धा मला वाटतं काहीसं जीवदान दिलं गेलं. नाही संदेश राहून पाहिलं सागर सावंत सरांना पहिल्या चेंडूवरती जीवदान लाभलं होतं. त्यानंतर पाहिलं गेलं चौथ्या चेंडूवरती 5व्या चेंडूवरती ते त्रिफलाचीत झाले. त्यानंतर आपण पाहिलं गेलं विजय पवार बाद झाल्यानंतर जेव्हा सुधीर आला, सुधीरलाही आपण पाहतो त्या ठिकाणी जीवदान देण्यात आलं होतं. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही, त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय 10 धावा आल्या. धावसंख्येला जरा आकार दिला, 21 धावा स्कोर कार्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपण जर गोलंदाजीचा विचार केला तर तिसरं षटक प्रगतीपथावरती 3 चेंडू झालेत. आणि या गोलंदाजचा विचार केला तर संकेत आत्तापर्यंत चांगली कामगिरी करतोय. इथून जर भैरवनाथ किरवली संघाला विजय प्राप्त करायचा आहे तर इथून किमान 10 ते 12 चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकावे लागतील. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जर पुढच्या फेरीत जायचं आहे तर इथून विकेट आणि डॉट चेंडू फेकावे लागतील ना. अर्थात जर पाहिलं गेलं तर 8 धावांची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडं फास्ट घ्या. जरी आपण पाहिलं गेलं लो स्कोअर मॅचकडे आहे, पण आज थोडं लेट झालो आपण आणि मॅच वेळेमध्ये समाप्त झाल्या तर खूप बरं वाटतं, खूप चांगलं असतं. एसटीच्या पाठीमागे चांगली कामगिरी. डॉट चेंडू आला. चौथा चेंडू आपण पाहतो निर्धाव स्पर्धा म्हटली गेली. खूप सारी मेहनत असते आणि हर्षलदादा मोरे यांचं कौतुक करावं. त्यांची जी यंग ब्रिगेडेड आहे ना, सर्व ते युवक आहेत खऱ्या अर्थाने. बघा ग्राउंडच्या एकदम जवळपास उभे राहिलेत. प्रत्येकाचं लक्ष प्रत्येक पाहुण्यांच्या वरती, प्रत्येक चेंडूवरती आणि प्रत्येक घडामोडीवरती त्यांचं संपूर्ण लक्ष आहे. इथे संकेत पुन्हा एकदा पाहतोय. थोडा लो फुलटा चेंडू होता, उडावला चेंडूला. फलंदाज आधी याच्या बॅट मधून चेंडू निघाला, जाऊन पोहोचतो सीमारेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तुम्हाला संधी फार कमी मिळाली डीजे. सूरज इंदुराव, त्याच्यानंतर सचिनजी मनवे, महेशजी दाभणे, सूरज इंदुराव, अक्षय कदम, सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. स्पर्धा आपल्या गावाची आहे, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आहे. बबलू सोनावणे, आपण सुद्धा चला मंचावरती. निकेतजी राऊत सर, वैवलीकर, आपण सर्व चला वरती. व्यासपीठावरती विराजमान झाले. त्यांचं मनापासून अधिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. धावसंख्या 27 आकड्यावरती 2 धावांची गरज आहे विजयासाठी. या षटकात 5 चेंडू झाले तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अंतिम चेंडू आपण पाहतो तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी असेल. गिरीजी दगडे, आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. ऋषीजी मोरे, आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण पाहिलं गेलं तर जो चेंडू निघाला होता डॉट चेंडू होता, फलंदाज धावण्याचा प्रयत्न जरूर करत होता, पण जो शॉट थर्डमॅनचा शतरक्षी होता त्याने जो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतो स्टंप्स आणि पाहिलं गेलं रिप्लेच्या पाहतो एकदम जोरदार पहार कमरेवरती आपण पाहतोय. चेंडू आदळलाय. अर्थात आपण पाहिलं गेला चेंडू कमी वेटचा आहे, त्यामुळे आपण पाहतो कुठेतरी. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं गेलं योगेश सर एक अफलातून चेंडू जरूर आपण पाहतो. कॅमेरामॅन जो चेंडू आहे तो जरूर तुमच्याकडे घ्या आणि तो कॅमेरामध्ये झूम करून जरूर आपण दाखवूया. एक या स्पर्धेसाठी अर्थात युवक शहराध्यक्ष हा चेंडू आपण पाहतो, हा बॉल आपण पाहतो या स्पर्धेसाठी वापरला गेलाय. सुहान उबाले, चला रेडी. टार्गेट मिस करायचं नाही कधी, लक्षात ठेवा आपण. कारण इथे बऱ्याच जणांना प्रश्न जरूर पडलाय 2-2 बाईक कशासाठी आहेत, हा फार मोठा प्रश्न आहे. बहुतांशी मी आता अनाउन्समेंट नाही करत कारण माझं नशीब जोरावरच आहे, जे आहे ते सांगतोय. बरोबर संदीप गायकवाड, मी
आईन मोक्यावेळी छक्का मारणार आहे हे मात्र नक्की. मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय माझं नशीब बलावत्तर आहे. येणार येणार. चला लकी ड्रॉचे कुपन तुमच्यापर्यंत येतील. विनामूल्य कुपन आहेत, परंतु महत्वाची अट ही आहे की शेवटच्या रजनीमध्ये हा लकी ड्रॉ ओपन होईल. हाजीर तो वजीर हे पहिलं वाक्य तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे या रजनीला जे कुपन टाकतील त्यांना शेवटच्या रजनीला सुद्धा कुपनसाठी येणं ग्राह्य होईल, याची नोंद घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी कुपन तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यावेळी मात्र तुम्हाला आपलं नाव, गाव आणि त्याच्यावरती आपला कॉन्टॅक्ट नंबर, नाही आधार कार्ड आपण चेक करू नंतर. योगेश चांगला फटका आहे इथे पाहतोय आपण. मिसफील पाहायला मिळते आणि मला वाटतं काहीशी अष्टविनायक अंबराई टीम या ठिकाणी विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. गाणं तर वाजलं जाईल, परंतु मॅन ऑफ द मॅचचा किताब आमच्यापर्यंत जरूर घोषित होईल. अर्थातच मॅन ऑफ द मॅच ठरले विजय पवार, नो डाऊट, कारण त्याने 2 स्पेल हाताळले मैदानात, अवघ्या 6 धावा खर्च केल्या. चला मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी विजय पवार आपण मंचावरती या.